नमस्कार रसिक हो. मी रेखा बैजल. मी माझी प्रायश्चित्त ही मितक कथा वाचते आहे. आपण जर विचार केला तर हे असं आपल्या अवतीभोवती घडतं आहे हे तुमच्याही लक्षात येईल. तर कथा प्रायश्चित्त. ग्रीष्माचं रणरणत ऊन, रानातलं प्रत्येक झाड आपली सावली हरवून आपली ओळख हरवून बसलेलं. दोन नगरांना ते जोडणारं रान आणि त्यामुळे तिथे बरेच लोक येत जात होते आणि त्यात तोही जात होता. त्याला ते रानाचं उघडं वागडं रूप बघवत नव्हतं. प्रत्येक झाडाची ओळख, त्याची गार सावली त्याला आठवत होती आणि ते आठवून झाडांच्या सापळ्यांकडे पाहणंही त्याला नकोसं वाटत होतं. तेवढ्यात तो थबकला. कुणाच्या तरी कण्ह्याचा आवाज आला म्हणून त्या दिशेनं गेला. एक वयस्कर स्त्री तळमळत होती. तिच्याभोवती 2-4 जण होते. काय झालं यांना? त्यानं नहरावून विचारलं. आजींना ऊन लागले. त्यांना कोठे झोपावं हे देखील कळत नाही आहे. तापानं अंगाची काहिली झाली त्यांची नुसती. अहो, थोडीशी तरी सावली हवी होती, त्या स्त्रीबरोबरच्या व्यक्तीनं सांगितलं. आता मात्र त्याला राहावेना. त्या तळमळणाऱ्या वृद्धेकडे पाहून अखेर त्यानं निश्चय केला. त्यानं आपली बासरी काढली आणि आपल्या गुरूचा सल्ला विसरून बासरी ओठायला लावली. बासरीतून निघणारे लयदार सूर रानाला वेढून जात होते. त्या विलक्षण जिवंत सुरांनी झाडं आतून उन्मळून येत होती आणि पाहता पाहता त्या झाडांना पालवी फुटली. तापलेल्या जमिनीवर झाडांची सावली पसरली गेली. वृद्धेचा शिणला भागला देह विसावला. पण हे पाहून त्याच्यासारखेच त्या रानातून जाणारे पांथस्थ आश्चर्यचकित होऊन गेले. स्तब्ध होऊन त्याच्याभोवती उभे राहिले. त्या सुरांनी त्यांनाही खेळवून टाकलं. तो भानावर आला. आपल्या हातून भावनेच्या भरात जे काही घडलं ते चुकीचं होतं. निसर्गाचा तोल ढळवण्याचा अपराध आपल्या हातून कसा घडला? तो काहीसा सुन्न झाला. तू कोण, कुठला? प्रत्येकजण विचार होतं. पण आता गुरूंची आज्ञा त्यांनी लक्षात ठेवली. त्यांनी काही न बोलता भरभर चालायला सुरुवात केली. पण अखेर एक माणूस मात्र त्याच्यासोबत चालत राहिला. त्या माणसानं आपले प्रयत्न सोडले नाही. तो त्याच्या बरोबरीनंच चालत होता. तुमचं नाव काय? त्या माणसानं हट्टानं विचारलं. नाव महत्त्वाचं नाही आहे. अहो, तुमचे गुरु कोणते आहेत? ते सांगण्याची गुरुची आज्ञा नाही आहे. तुम्ही किती वर्ष ही साधना केली? साधना करता करता दिवस रात्र विसरावे लागतात. मी बासरीत केवळ फुंकर घालत नव्हतो, तर माझे प्राण ओतत होतो. त्या बासरीवाल्यानं प्रथमच मोठं उत्तर दिलं. आता मात्र त्याला प्रश्न विचारणारा चिडला. हे अनामिका, तुला सिद्धीचा अभिमान आहे? नाही. अनामिक बासरीवाला किंचित हसत उद्गारला. सिद्धीला कोणत्याही षड्रूपाचा स्पर्श नको म्हणून मला दूरस्थ राहावं लागतं. आपला मोठेपणा सांगणाऱ्या शब्दांचे महापूर लोटू नये म्हणून शब्दांनाच मौनाची बंधनं घालावी लागतात. मगाशी माझं थोडं चुकलंच. मी ग्रीष्मातल्या त्यांच्या झाडांच्या स्वभावाच्या विरुद्ध मी वागायला लावलं. कदाचित त्याचं प्रायश्चित्त मला भोगावे लागेल. तुम्हाला प्रायश्चित्ताची भीती नाही वाटत? मित्रा, माझं नाव योगराज आहे. मला तुमच्यासारखं नाव लपवायची गरज नाही वाटत. योगराज, एकदा चूक झाली हे कबूल केलं की प्रायश्चित्तालाही तयार राहावं लागतं. आपल्या हातून घडलेल्या चुकीच्या कृतीचा तो एक अटळ परिणाम असतो. पण म्हणूनच माणूस आपली चूकच कबूल नाही करत. तुमच्या या सिद्धीनं झाडं जिवंत झालीत. मित्रा, झाडं जिवंतच होती. त्यांना केवळ पालवी फुटली. हां, म्हणजे सजीवांना जिवंत करण्याची शक्ती या सुरांमध्ये आहे, होय ना? होय मित्रा. जिथे जिवंतपणा आहे तिथेच या सुरांचं मोठेपण. अरे नाही तर पाषाणालाही पालवी फुटली असती किंवा पाषाणसुद्धा आमच्यासारखे बोलू लागले असते. एक विचारू? विचार ना. शापग्रस्त होऊन पत्थर झालेल्या जीवनाला तुम्ही पुन्हा जिवंत करू शकाल? त्यांचा आत्मा जिवंत आहे. तो त्या दगडात घुसमटतो आहे. केवळ एक व्यक्ती नाही, कुटुंब नाही, तर अख्खच्या अख्खं शहर, नगर त्या दगडाच्या कवचात घुसमटतंय हो.
काय, अख्खं नगर? होय अनामिका, मी त्या नगराचा अमात्य आहे आणि मी केवळ दैवयोगानं वाचलो त्या शापातनं. पण आज तुमच्या श्वासातलं सामर्थ्य पाहिलं. तुम्हीच त्यांना शापमुक्त करू शकाल. ती लहान मुलं पुन्हा दुडदुडू लागतील. तरुण मुलं पुन्हा वेगानं कामाला लागतील. माझी प्रार्थना आहे अनामिका, तुम्ही तिथे चलावं, एक प्रयत्न करावा. आणि योगराज त्या अनामिकाच्या पायावर वाकला आणि झटका बसल्यासारखं अनामिकानं योगराजांना उचललं. नाही योगराज, तुमची तळमळ मला समजते. मी प्रयत्न करतो. पण पण हे कोणाच्या शापानं शहरग्रस्त झाले? अनामिका, दुर्दैवाचा एक क्षण म्हणजेच तो शाप. तो क्षण कसा कोसळेल हे कळत नसतं. अमात्यांनी बरंच काही लपवत म्हटलं. असं नसतं अमात्य, दुर्दैव अचानक कोसळत नसतं. त्यांच्या पाठी काही कृतींची, परिणामांची मालिका असते. तसं असतं तर इवलीशी मुलं, निरागस स्त्रिया का शापग्रस्त झाल्या असत्या हो? बरेचदा या पापकृत्यांमागील कारणही निरागसता असू शकते. पण तरीही ह्या निरागसतेला शापग्रस्त करणाऱ्या शक्तीचा मी धिक्कार करतो. केवळ धिक्कार नको अनामिका, त्यांना शापमुक्त कर. त्यांच्या श्वासांना मोकळं कर. त्यांचा स्वर आवेगानं कापत होता. अनामिक मनातून कळवळला. योगराज, चला, आज माझ्या सुरांना हे आव्हान आहे. पाषाणाला मी जीवन देऊ शकतो की नाही हे पाहूया. पण पाषाणात बंदिस्त केलेल्या जीवनाला जर मी जीवनदान दिलं तर त्यापेक्षा अधिक कलेचा उपयोग काय असेल? चला तर, मी मार्ग दाखवतो तुम्हाला. ते दोघं त्या नगरात आले आणि अनामिक अवाक होऊन पाहत राहिला. कोणत्या निर्दयी माणसानं हा असला शाप दिला असेल? घोड्यावर चढणारा स्वार त्याच आवेशात शिलाखंडात रूपांतरित होऊन गेला होता. मार्गावरून जाणारी कोणीतरी युवती हळूच आपली ओढणी बाजूला करून बघत होती आणि ती त्याच अवस्थेत पाषाण होऊन गेली होती. खेळता खेळता पाषाण झालेल्या मुलाच्या हातातला चेंडू वाऱ्यामुळे तिथल्या तिथे गरगरत होता आणि त्याच्यावरचा घुंगरांचा किणकिणाट त्या वातावरणाला आणखीनच भयग्रस्तता आणत होता. हे सगळं कुणी केलं? का केलं? हे एका शक्ती मिळालेल्या माथेफिरूचं काम आहे का? ह्याचं उत्तर काय देणार? अहंकाराला का हा प्रश्न विचारायचा नसतो अनामिक. आता तो सगळा विश्वास तुमच्यावरतीच आहे. त्या नगरात फिरता फिरता ते बोलत होते. अनामिकाचं मन द्रवत होतं. अखेर न राहून त्यानं बासरी हाती घेतली आणि डोळे मिटून आपल्या प्राणांना ओठीच्या शिळाईत गोळा करत तो बासरी वाजवू लागला. त्या स्तब्ध जीवनात प्राण घालत होता. त्या नगराला पडलेल्या शापाच्या साखळ दंडाची एक एक कडी तो सैल करत होता. तो भानावर आला तो अमात्यांनी त्याच्या खांद्यावर ठेवलेल्या थरथरत्या हस्तस्पर्शानं. अमात्यांचे डोळे आनंदानं चमकत होते. त्यानं पाहिलं, सगळं नगर आता जिवंत झालं होतं, पाषाणातून बाहेर आलं होतं आणि घरातले लोक आता हळूहळू भानावर येत होते आणि बाहेर पडून अमात्यांच्या भोवती गोळा होत होते. अमात्यांच्या मनात मात्र आता वेगळेच विचार भराभर कार्यान्वित होत होते. एवढा वेळ शांत विनयशील वाटणारे अमात्य आता हात उंचावून सर्वांचं अभिवादन स्वीकारत होते. सर्वजण आपले एवढा वेळ जडशीळ झालेले ओठ हलवून शब्द उच्चारू पाहत होते आणि हळूहळू शब्दांना उच्चार मिळाले. अमात्यांचा जय जयकार असो, ते बोलत होते. पाहता पाहता घोषणा होऊ लागल्या आणि अमात्यांनी हात उंचावून घोषणा थांबाव्या अशी सूचना केली. नगरजन हो, आज मोठ्या परिश्रमानं मी तुमचं आयुष्य शापमुक्त केलं आहे आणि ते ह्या एका बासरीवाल्याच्या साह्याने. बासरीवाल्याची बासरी आपल्या हाती घेऊन दाखवत अमात्य म्हणाले, या बासरीवादकाला मी शोधून काढलं. त्याच्यासाठी मी वणवण भटकलो. उन्हातान्हाची पर्वा न करता शोध घेतला. अनामिक आश्चर्यानं पाहत होता. त्याच्या पायाशी लीन होणारे अमात्य आठवले. पण ह्या क्षणी त्यांचे रूप मात्र कुठेच दिसत नव्हतं. उलट ह्या क्षणी अमात्यांच्या डोळ्यात विजयोत्सव साजरा होत होता. त्यांचा आत्मभाव त्यात न्हाऊन निघत होता.
अमात्यांनी पुन्हा बासरी उंचावून लोकांना म्हटलं, मी या बासरीला शोधलं आणि तुम्ही जिवंत झालात. अमात्यांचा विजय असो, सगळे गहिवरून म्हणाले. अमात्यांच्या हातातली आपली बासरी आता अनामिकाला परकी वाटत होती. तेवढ्यात अमात्यांचं लक्ष बाजूला उभ्या अनामिकाकडे गेलं आणि त्यांनी आता आपल्या हातातली बासरी घट्ट धरली. जणू अनामिकांना खेचून घेतली तर पुन्हा या जिवंत झालेल्या नगराला तो दगडच करणार होता. आपल्या हातातली बासरी न सोडताच अमात्य पुढे गेले आणि सगळ्यांच्या भोवती ते जमले. आणि मग अमात्यांनी अगदी हलक्या पण स्पष्ट शब्दात त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. अनामिकाच्या कानापर्यंत ते शब्द पोहोचत नव्हते. त्याच्याजवळ बासरीची जादूची विद्या आहे आणि आपल्या नगराजवळची दुसरी नगरं ही त्याच वेळी पाषाण झालेली आहेत. लक्षात घ्या, ती नगरं आपल्या शत्रूंची आहेत आणि आपल्या जादूनं त्या नगरांनाही त्यांनी जिवंत केलं तर. नाही नाही अमात्य, असं व्हायला नको. पुन्हा ती युद्ध, पुन्हा त्या स्वाऱ्या, नको नको. कोणीतरी आवेगानं बोलून गेलं. असं करूया, आपण त्याला बासरीच द्यायची नाही, एकानं म्हटलं. जादू त्याच्या बासरीत नाही आहे, त्याच्या श्वास फुंकणाऱ्या प्राणात आहे. मग आता कसं करायचं? तुम्ही मला साथ देणार? मलाही पाहायचं आहे त्याचं देवत्व किती आहे. ते कसं? बरं चला, आधी त्याच्या पूजेची तयारी तर करा. त्याच्या बासरीनं तुम्ही जिवंत झाला आहात ना? हो हो, पूजा करूया की आधी त्याची. आणि मग भराभर पूजेचे आदेश दिले गेले. स्त्रिया लगबगीनं पुढे आल्या. हे अनामिका, तू आम्हाला जीवन दिलेस, आता आमची पूजा स्वीकार कर. अनामिक खूपच संकोचल्या. नाही नाही, पूजा करून घेणं मला नाही आवडत. पण जे घडलं ते दैवयोगानं. पण आमची इच्छा आहे अनामिका. अमात्य, तुम्ही पुढे व्हावं. ह्या पूजेचा खरा मान तुमचाच आहे. अमात्य प्रसन्नता दाखवत हसले. त्या हसण्यात स्वतःला दिल्या गेलेल्या सन्मानाचं, समाधानाचं पूर्णपणे गर्व होता. पूजा करून घे अनामिका. अशी जिवंतपणे पूजा करून घ्यायचं भाग्य फार थोड्यांच्या नशिबात असतं आणि ते क्वचित मिळतं. अमात्यांचा स्वर आता विषारी झाला होता. सर्वांच्या इच्छेपुढे काही उपाय न राहिल्यानं अनामिकानं आपले पाय पुढे केले. अमात्यांनी त्याच्या पायावरती ऊन पाणी ओतलं. षोडशोपचारे पूजा केली. तेवढ्यात एका स्त्रीनं पुढे येऊन त्यांच्या तबकात 2 हार ठेवले. एक पांढऱ्या फुलांचा आणि दुसरा लाल. आता सर्वजण उत्सुकतेनं अमात्यांकडे पाहत होते. अमात्यांनी लाल रंगाचा हार उचलला आणि अनामिकाच्या गळ्यात घातला. सगळ्यांचे डोळे विस्फारले. त्याचवेळी ते विचित्र भावनेनी लखलखू लागले. एक पडघम घशातल्या घशात बोल काढू लागला. त्या सर्व बदलत्या वातावरणात अनामिक गुदमरू लागला. मला जाऊ द्या आता, मला जाऊ द्या, माझं काम झालं आहे. पण मित्रा, अरे आमचं काम अजून नाही झालं. एवढं बोलून अमात्य ताडकन उठले. त्वेषानं त्यांनी आपल्या उत्तरीयाचा एक शेव पाठीवर टाकला आणि सगळ्यांपुढे ते उभे राहिले. प्रजाजन हो, अमात्य म्हणून तुमची काळजी घेणं हे माझं परम कर्तव्य समजतो आणि त्या कर्तव्याच्या पुढे एका व्यक्तीचं आयुष्य माझ्यासाठी काहीही नाही. या अनामिकाच्या जवळ ही जादूची बासरी आहे ना, त्यामुळे आपल्याला जीवदान मिळालं. पण कणव येणं हा त्याचा फार वाईट गुणधर्म आहे आणि तो आपल्या शेजारच्या नगरांनाही असं जिवंत करेल आणि आपलं ह्या क्षणीचं स्वातंत्र्य अबाधित जे आहे ते पुन्हा धोक्यात येईल. तेव्हा या जादूगाराचं ईश्वरत्व आपण जोखलं पाहिजे. हा ईश्वरी अंश आहे की केवळ एक जादूगार? अहो, पण मी ना जादूगार आहे ना ईश्वर. तुम्ही ऐका, अनामिक सांगण्याचा प्रयत्न करत होता. ते आता आम्ही बघूच की. सुरू करा. तोही मान आपल्याच अमात्य, काही जण म्हणाले. काय सुरू करायचं हे अनामिकाच्या लक्षात येईना. पण अमात्यांच्या पुढच्या कृतीनं तो दिंगमूढ झाला. अमात्यांनी एक दगड उचलला आणि त्याच्यावर भिरकावला. वेदनांनी अनामिक कळवळला. अहो, हे तुम्ही काय करताय? मी तुम्हाला जीवन दिले तरी तुम्ही. आम्ही तुला एक पुनर्जन्म देतो आहे. तू संपशील पण अमर होशील. आमच्या नगराच्या स्मरणात तू देव म्हणून राहशील.
आम्ही तुझं एक मंदिरही बांधू. अमात्य विषारी हसत म्हणाले. पण माझा गुन्हा काय अमात्य? अमात्य आता त्याच्याजवळ आले. तुझ्याजवळची विद्या आहे ना, हाच तुझा गुन्हा आहे रे. या विद्येमुळे तू सर्वांवरती राज्य करू शकशील. पण मला राज्य स्थापन करण्याची इच्छा नाही आहे. राज्याची लालसा अकल्पितपणे मनात निर्माण होत असते. तिची आपल्याला अरे कल्पनाही नसते. पण मला जाऊ दे इथून अमात्य, मला जिवंत राहायचं आहे. तुझं जिवंत राहणं माझ्यासाठी धोकादायक आहे आणि म्हणून तू जिवंत राहिलास तर तुझ्या हातून काही अनिष्ट कृत्य पण घडेल रे. तुझ्या देवत्वाला धक्का बसेल. अमात्यांचे सारे हेतू आता अनामिकाच्या मनासमोर स्पष्ट झाले. मला तुमचा कोणताही अधिकार नको. मला फक्त जीवन हवं आहे. फक्त जीवन हवं आहे आणि माझी बासरी. पण मला कोणताही धोका नाही ना पत्करायचा. तू यातून जिवंत राहिलास किंवा मेलास याचा मला काहीही फरक पडत नाही. आम्हाला फक्त एक परमेश्वर हवा आहे जो आम्हाला मिळेल. परमेश्वर नेहमी चैतन्यशून्य असलेला अधिक चांगला, होय ना? अहो पण हे पाप आहे. पाप? अमात्य विषारी हसत म्हणाले. अरे पाप आमच्यासाठी नवीन नाही. पापं केली म्हणून तर हा आम्हाला शाप मिळाला होता. पाप केलं नाही तर आमच्या आयुष्यात केवळ प्रकाशच राहील आणि रात्र येणारच नाही. रात्रीच्या भोगाचे आम्ही निस्सीम भोगते आहोत. आणि तुझं मरणही तुझ्या पापांचा घडा भरल्याचं लक्षण असेल. पण मी कोणतंच पाप नाही केलं. आपण पाप केलं याची जाणीव आपल्याला नसतेच अरे. कारण आपल्या अस्तित्वाला जगवण्यासाठी आपण जे जे काही करतो ना त्याच्यातनं अनेक पापं जन्म घेत असतात. आणि तू का घाबरतोस? अरे तू अमर होशील. नावानं रूपानं इथे तुझी समाधी सोन्यानं बांधण्यात येईल. मी तुझा संदेश सगळ्यांना देत राहीन. अहो पण मी तर काहीही संदेश नाही दिला. तू दिसला नसला तरी काही हरकत नाही. तो संदेश मी तयार करीन. संदेश नेहमी असा हवा की जो परिस्थितीनुरूप बदलता येईल. त्या संदेशाच्या शब्दात एवढी लवचिकता हवी की हवा तेव्हा त्या शब्दांचा अर्थ थोडीशी ओढाताण करून आपल्याला हवा तसा तयार करता येईल. पण आपण आपल्या बोलण्याला आता काहीही अर्थ नाही हे अनामिकाच्या लक्षात आलं. भीतीनं त्याचे शब्दही मनाच्या बिळात दडून बसले. अमात्यांचा चेहरा आता कठोर होत गेला आणि शब्दांसाठी चाचपडणाऱ्या त्याच्याकडे लक्षही न देता मोठ्यानं त्यांनी घोषणा देत म्हटलं, अनामिकाचा विजय असो. हातानं खून करून ते चटकन बाजूला झाले आणि लोकांच्या उतावळे हातातील दगड त्यासरशी भराभर येऊन अनामिकाच्या अंगावरती आघात करू लागले. गळ्यातल्या हारातल्या रक्तवर्णी फुलांसारख्या अनेक जखमा अनामिकाच्या अंगावरती हळूहळू उमलत गेल्या. धन्यवाद.